पंढरीनाथ भगवान की मौली रामेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय उभे विटेवरी सुंदराचे ध्याना उभे विटेवरी सुंदराचे ध्याना उभे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी
भरवा तुकाचे आगर बापर कुमा देवीवर तुकाचे आगर बापर कुमा देवीवर तो माधव तो माधव भरवा तो माधव भरवा जय जय राम कृष्ण हरि देव राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि देव राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि देव राम कृष्ण हरि देव राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि प्राणा जे देई उदास ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाणा जे देई उदास ऐसे जाना जे देही उदास ये आशा पाश निवारोण ये आशा पाश निवारो ये आशा पाश निवारो विषय तो त्यांचा झाला नारायण हे जय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण हे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता आवडन धन माता पिता आवडन धन माता पिता हीरवाणी गोविंद असे मागे येरवाणी गोविंद असे मागे पुढे हीरवाणी गोविंद असे मागे येरवाणी गोविंद असे मागे पुढे काल सांकडे पडोले काही साखरे बरोने विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन गण माता पिता कामणे सत्य कर्म भावे कामणे सत्य कर्म भावे हातरिया भय नरकादारी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन गण माता पिता विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार ऐसे जाना
निधी उदास भक्त ऐसे दाना निधी उदास भक्त ऐसे दाना निधी उदास जय उदास भक्त ऐसे दाना जय उदास देवदास भक्त भक्त ऐसे दाना जय जय उदास भक्त ऐसे दाना जय जय उदास उदास भक्त ऐसे दाना जय जय उदास गेले आजा पास निवारो नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा गेले आजा पास निवारो गेले आजा पास निवारो गेले आसपास निवारोनी विजया तो चांदा दादा नारायण 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 जन धन माता पिता विजय तो चांदा झाला नारायण विजय तो चांदा झाला नारायण विजय तो चांदा झाला नारायण विजय तो चांदा झाला ताली वाजवा ताली वाजवा हा भजन पण असेल निभाना 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 भजन करा सर्वांनी. विठाला 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 बोला पुंडली वरदारी विठाला श्री संत काशीनाथ महाराज संत सावळराम बाबा महाराज सद्गुरु जाना भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे
काहीच सांकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विठ्ठल 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 विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरू शतमन मन पाण्डुरङ्गाकरू पांडुरंगाकरू प्रथमन मन पांडुरंगाकरू तुकारे चरणा संतांची तुकारे चरणा संतांची तुकारे चरणा संतांची तुकारे चरणा सरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदि प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपाना देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ये सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः
तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवेऽपि वस्वादमृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति मस्तक माझा पायावरी वार करी माझा पायावरी यावर करी यावरी या वारकरी संतांच्या आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोला कुंडली कवयकार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सुंदर असा गोड असा चार चरणांनी सजलेला आणि स्थितीपर प्रकरणातील अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल विठ्ठल. माई बापांनो, अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे किंवा अभंगातील सरळ सरळ भावार्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, भक्त ऐसे जाणा कैसे जाणा जे देही उदास. जे भक्त देहावर उदास आहेत ते भक्त जाणा. आता देहावर उदास म्हणजे काय? एखादा व्यक्ती उदास बसल्यास तो उदास का तर नाही, ज्याला या देहाविषयी कुठलीच काळजी नाही किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे, जो देहावर उदास आहे असा भक्त तुकोबारायांना मान्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. काय होतंय तर आपण जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. जो भक्त आहे
तो या आशापाशातून काय आहे, निवृत्त आहे. त्याला कुठलीही आशा नाही. जे पाश आपण जर बघितले तर भावार्थ रामायणामध्ये 7 प्रकार पडतात पाशाचे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण या ज्या पाशातून निवृत्ती आहे होते ज्या भक्ताची, तो काय होतो तर भक्त असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारोनी. मग ज्या भक्ताचं कल्याण होतं तो भक्त कसा असतो तर विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हा जो भक्त आहे त्याचा एक विषयच नारायण झालेला आहे. म्हणजे त्याला भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणीही आवडत नाही. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, त्याला या गोष्टीत काहीच आवडत नाही. जगद्गुरु तुकोबाराय, तुम्हाला काहीच आवडत नाही, जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. मग ज्या वेळेस तुमच्यावर जर संकट आलं तर म्हणतात की जवळची माणसं संकटाच्या वेळी आपल्या सोबत एकत्र हवीत. पण जगद्गुरु तुकोबाराय यांना काही साधकांनी प्रश्न विचारला की जगद्गुरु तुकोबाराय, तुमच्या जर संकटाचा प्रसंग आला तर त्यावेळी तुम्ही काय कराल. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी नाही, कारण जो भगवान परमात्मा आहे तो आमच्या मागेही उभा आहे आणि पुढेही उभा राहून काय करतो, आमचं संरक्षण करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय 3ऱ्या चरणात सांगतात, निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच सांकडे पडोने दी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. ठीक आहे जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही म्हणता भक्त, जो भक्त आहे त्याला जर भगवान परमात्मा पाठीमागेही उभा आहे आणि पुढेही उभा तुमचं संरक्षण करतो, तर मग ज्या वेळेस आपण जर एखादा जर व्यक्ती सत्कर्म करत असेल, चांगली कर्म करत असेल, जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात की जर एखादा व्यक्ती जर वारीला निघाला आणि एखादा जर ज्याला वारीची आवड नाही पण तो एखाद वेळेस चुकून जर तो वारीला आला आणि वारीला आल्यानंतर त्याला व्यवस्थेची जास्त गरज होती, त्यांनी ही वारी केलेली होती आणि तो व्यक्ती जो वारीला उत्साहाने निघाला आहे त्या व्यक्तीला भेटला की बाबा वारीत तू चाललाय पण तिथं नीट तुला याला जायची नीट सोय नाही, झोपायला सुद्धा काही घर नाही, जो तंबू असतो त्याच्यात झोपायला लागतो. म्हणजे तो काय बघत होता, वारीत येऊन व्यवस्था बघत होता. पण जो वारीला निघाला होता व्यक्ती, त्याला तो जर व्यक्ती सांगायला गेला की बाबा तू वारीला जाऊ नको, म्हणजे तो व्यक्ती काय करत होता, सत्कर्म चांगले कर्म करण्याकरिता पुण्यपत्रात पडण्याकरिता वारीला निघालेला होता. आणि जर एखादा व्यक्ती जर गेला आणि त्याला सांगितलं की तू काय कर, वारीला जाऊ नको, तिथं कुठलीही सोय व्यवस्थित होत नाही, म्हणजे काय होईल तर चांगलं एखादा जर व्यक्ती चांगलं कर्म करत असेल तर जर आपण त्याच्यात वाईट व्यत्यय आणायचं जर काम केलं तर काय होईल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, घातली या भय नरका जाणे. एखाद्याच्या जर आयुष्यामध्ये फूल बनून राहता येत नसेल तर नका राहू, पण काटे टोचण्याचा तरी प्रयत्न करू नका. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा वावे साह्य घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. विठ्ठल विठ्ठल. झाला अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ. आता तुम्हाला जेवायला जायला काही हरकत नाही. अभंगाचा अर्थ समजला, आता काय करायचंय, भोजन करायचं आणि झोपून घ्यायचं. पण तुम्ही सुद्धा येथे काही नुसतं खाण्याकरिता आणि झोपण्याकरिता आले नाही, तर हा जे अज्ञान रूपी अंधकार आहे तो अज्ञान दूर करून आपल्याला ज्ञानाच्या वाटेने जाऊन काय करायचं आहे तर त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, ज्ञान संपादित केलं पाहिजे, तेव्हाच भगवंताची काय होईल, प्राप्ती होईल. हा झाला अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. कारण
ज्या कार्यासाठी आपण येथे एकत्र आलो आहोत त्या कार्याची थोडक्यात कार्यमीमांसा आपल्याला अशी करता येईल की श्री क्षेत्र काल्हेर ते श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर आपण दर मजल करत आज पहिल्या मुक्कामी पोहोचलेलो आहोत. आणि या पहिल्या मुक्कामाची सेवा माझ्यासारख्या बाळ वारकरी विद्यार्थी कडे आली हे मी माझं महत्भाग्य समजते. ज्यांनी मला ही सेवा दिली ते आपले काशीनाथ बाबा भक्त मंडळ काल्हेर सर्व कमिटी असेल. मी आता प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही, कारण ही जी नारदांची गादी आहे ती तुमचं आमचं नाव घेण्याची नाही, तर भगवंताचं नामचिंतन या गादीवरून झालं पाहिजे म्हणून मी कोणाचंही नाव घेत नाही. सर्व कमिटी असेल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते, ज्यांनी मला कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. असं आपण जर बघितलं तर वारी आपण करतो, पण काही वारी करता करता काय करतात हो, वारी करता करता त्यांचा जास्त प्रपंच वारीत होतो आपण जर बघितलं तर. म्हणून आपण असं न करता सतत भगवंताचं नामस्मरण करत वारीत चाललो आहोत आणि त्याच वाटेनं गेलो पाहिजे. कारण भगवंताला फक्त काय आवडतं हो, फक्त नामचिंतन आवडतं. कारण आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. म्हणून आपण भगवान परमात्म्याला जे आवडतं ते केलं पाहिजे आणि ज्याच्या भेटीला आपण चाललेलो आहोत म्हणून त्याला जे आवडतं ते करत आपण गेलो तर त्याला काय होईल, जास्त आनंद होईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण करत गेलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात सांगतात की भक्ताचं लक्षण या अभंगामध्ये सांगतात की भक्त कुणाला म्हणावं. कारण जर आपण बघितलं तर भक्त म्हणजे काय, कारण भक्त अनेक प्रकारचे असतात. पण आपण जर या वारकरी संप्रदायामध्ये जर बघितलं तर जो भक्त काय करतो, सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो. कारण संत जर आपण बघितले तर त्यांनी संसारासोबत परमार्थ केला. म्हणजे काय केलं हो, तर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. म्हणून आपण सुद्धा संसारात राहून परमार्थ करू आणि काय करू, त्या भगवान परमात्म्याला काय करू, प्राप्त करून घेऊ. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय कडे एक साधक गेला आणि साधक गेल्यानंतर तो म्हणाला की तुकोबाराय मला तुमच्या भक्ताची ओळख करून द्या. पण भक्ताची ओळख करून देण्याकरिता तुकोबाराय म्हणाले मीच आहे दरिद्री नारायण, तू मला भक्ताची ओळख करायला सांगतोस पण तुला जमेल का. पण तो जो व्यक्ती आहे तो म्हणतो की तुम्हीच अगोदर दरिद्री नारायण, म्हणजे तुमचा भक्तही कसा असेल, दरिद्री नारायण. कारण जगद्गुरु तुकोबाराय स्वतः वर्णन करतात, आम्ही सदैव सुडके नवनीता चोरलाके आता उघडती भिके पुत्री करलाके. त्यांच्या परिस्थितीचं स्वतः वर्णन करतात. कारण ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर जायचे किंवा भंडारा डोंगरावर भजन करण्याकरिता नामचिंतन करण्याकरिता जायचे त्यावेळेस त्यांच्या घराचं रक्षण कोण करायचं, पुत्री घर राखीतील. आपण जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी त्या सुद्धा जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय भजन करण्याकरिता जायचे त्यावेळेस त्या करायच्या, भांडण करायच्या. पण ते भांडण कोणतं करायचं, संसाराच्या करायच्या का, तर नाही, परमार्थाचं भांडण त्या जगद्गुरु तुकोबारायांसोबत करायचं. महिला मंडळींना विनंती असेल की आपण घरी जाऊन इतर गोष्टीत भांडण्याकरिता परमार्थाकरिता जर भांडल्या तर आणखीन ते देवाला आवडेल. कारण एखाद्याचा पती असतो तर तो त्यांच्या पत्नीला वारीला पाठवत नाही, पण भांडण करून वारीला आपण काय केलं पाहिजे, आलं पाहिजे. असंच जगद्गुरु तुकोबारायांच्या आई साहेब काय पत्नी त्यांची काय करायची, भांडण करायचे. पण कोणतं भांडण करायच्या, तर परमार्था विषयी भांडण करायच्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, तर आपण जे करतो संसारात त्यात जास्त परमार्थाची जोड असली तर ते अतिशय चांगलं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे,
परमार्थाविषयी जास्त गंभीर राहिलं पाहिजे. कारण हा जो जन्म आहे तो आपल्याला एकदाच मिळणार आहे. पुढच्या कुठल्या जन्मात जाऊया आपल्याला सांगता येईल का हो? नाही सांगता येणार. म्हणून आपण या जन्मात आलो आहोत. मनुष्य जन्म हा एकदाच मिळत असतो. त्यासाठी पाप आणि पुण्य समान असावं लागतं. त्यावेळेस आपल्याला हा मनुष्य नरदेह प्राप्त होतो. म्हणून आपण या जन्मात आलो आहोत तर काय केलं पाहिजे? तर नामस्मरण त्या भगवंताची प्राप्ती केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हर विठ्ठल विठ्ठल सांगण्याचा विषय काय आहे? तर एक साधक गेला, थोडं विषयांतर झालं पण आपल्या फायद्याच होतं का? आपण परमार्थाविषयी जास्त गंभीर राहिलं पाहिजे. सांगण्याचा विषय असा होता की जो भक्त होता तो जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला आणि म्हणू लागला की मला तुमच्या भक्ताची ओळख करून द्या. कारण मला एखाद्या जर पुढाऱ्याची किंवा सरपंचाची किंवा आमदाराची ओळख करून दिली तर त्याच्याने आपला उद्धार होणार आहे का? तर नाही होणार. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुला भक्ताची ओळख करून देईलच, पण या व्यतिरिक्त एक जीवनात अशी गोष्ट आहे की ती म्हणजे सुख. आपल्याला सुख पाहिजे असतं. कारण प्रत्येक गोष्टीत आपण सुख शोधत असतो. एखाद्याला जर सांगितलं, एखादा व्यक्ती जर बोलला की खूप दिवस झाले मी सुखात आहे, आता येऊ दे बघू 8-10 दिवस मला थोडं दुःख सत्यनारायणाची पूजाच घालतो, घालील का? नाही घालणार. कारण दुःखाकरिता कोणी सत्यनारायणाची पूजा घालत नाही. सुखाकरिता तुम्ही कितीही सांगा आम्ही सुखाकरिता काय करू? सत्यनारायणाची पूजा करू, वैभव लक्ष्मी व्रत करू, सर्व काही करू, पण आम्हाला काय पाहिजे? सुख पाहिजे. पण ते सुख कुठं आहे हो? तर संतांच्या चरणाजवळ काय आहे? सुख आहे. वर्णन आहे सुख वसे टाई बहुपाई संतांच्या चरणाजवळच आपल्याला सुख आहे. कारण त्यांच्या समागमामध्ये गेलो तरच आपल्याला काय होईल? सुख प्राप्त होईल. कारण जगद्गुरु तुकोबाराय नाट प्रकरणात वर्णन करतात. हरी सुख या संत समागमे गुणावे तुझिया नामे गाणं होती सकळ करणे सर्व काळ प्रेम डुलतसा म्हणून नाही काही चिंता या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे गगन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेम डुलत असो. म्हणजे सुख जर कोणाच्या समागमामध्ये असेल तर ते संतांच्या समागमामध्ये आहे. म्हणून तर आज आपण संतांच्या वाटेने काय करत आहोत? वारी करत आहोत. म्हणजे त्यांच्या सोबतीने आपण वारी करत आहोत. म्हणून आपल्याला काय वाटते की संतांच्या समागमामध्ये फक्त सुखच आहे, दुःख मुळीच नाही. म्हणून आपण संतांच्या चरणाजवळ जाऊन काय केलं पाहिजे? त्यांना आलवलं पाहिजे, त्यांचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण जर नामस्मरण करावं तर ते कोणाचं करावं? तर फक्त भगवंताचं आणि संतांचं नामचिंतन करावं. कारण संत आणि देव कोणी वेगळे नाही. कारण देव ते संत
निमित्त त्या प्रतिमा. म्हणून आपण संतांच्या सोबतीने काय करत आहोत, वाटचाल करत आहोत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या जीवनामध्ये तू सुखाकरिता धडपडत आहे, पण सुख कुठे आहे? फक्त संतांच्या चरणाजवळ. म्हणून तू काय कर, संतांचं नामस्मरण कर. संतांचं नामचिंतन केल्याने तुला सुख पदरात पडेल. इतर कुठलेही कार्य जर तू केले तर फक्त तुला तेवढ्या पुरतं सुख मिळेल. कारण संतांकडे सुख आहे ते कसं आहे, अनंत, कधीही नाश न पावणारं सुख आहे. म्हणून आपण संतांच्या समागमामध्ये जाऊन सुखाचा आनंद घेतला पाहिजे. आपण जर बघितलं तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भक्त ऐसे जाणा जे देही उदास. जो साधक तुकोबारायांकडे गेला होता, विठ्ठल 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 विठ्ठल, जो साधक जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला आणि म्हणू लागला की मला तुमच्या भक्तांचं काय सांगा, लक्षण सांगा. पण ते लक्षण जगद्गुरु तुकोबाराय काय करतात, तर अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जे तेही उदास गेले आशा पाशा निवारोणी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जो भक्त आहे तो कसा आहे, देहावर उदास आहे. आता मला सांगा, कुत्रा जो आहे तो देहावर उदास नाही का हो? त्याला सुद्धा माहिती आहे जर मालकाचं घर रक्षण केलं नाही तर राखण करूनच काय करायचं आहे, मरून जायचं आहे. गाढवाला सुद्धा माहिती आहे की जर आपण देहावर उदास आहे तो सुद्धा, कारण जर आपल्याला जर खायला दिलं नाही तर ओझे वाहूनच काय करायचं आहे, मरायचं आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय अशांना भक्त म्हणत नाही. कोणाला भक्त म्हणतात, तर जे देहावर उदास आहे. आता देहावर उदास कोण होते, तर संत मीराबाई. त्यांना विषाचा प्याला सुद्धा प्यायला लागला तरी त्यांनी मागे पुढे न पाहता त्या भगवान परमात्म्याला पाहत किंवा त्याचं नामचिंतन करत काय केलं, विष प्यायला. तरी सुद्धा म्हणजे तुकोबारायांना असे भक्त काय आहेत, हवे आहेत. पण मीराबाईंचं जर आपण प्रेम बघितलं भगवान परमात्म्याकडे तर कसं प्रेम होतं हो. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. कोई ठोके नहीं, कोई रोके नहीं, कोई ठोके नहीं, कोई रोके नहीं, कोई ठोके नहीं, कोई रोके नहीं.
मीरा गोविंदा गाणे लगी मीरा गोविंद गोपाल गाणे लगी मीरा गोविंद गोपाल गाणे लगी मीरा गोविंद गोपाल गाणे लगी तो कधी कधी हरी गुण गाणे लगी ऐसी लागी लगन हो गई मगन ऐसी लागी लगन हो गई मगन मीराबाईंचं प्रेम एवढं होतं की त्या देहावर उदास होत्या. अशी फक्त कोणाला प्रिय आहेत तर देवाला प्रिय आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, देहावर उदास असलं पाहिजे. तर देहावर उदास असण्याकरिता अनेक आपल्याला दृष्टांत भेटतील. भक्त प्रल्हाद सुद्धा काय होता हो, देहावर उदास होता. त्यांनी किती संकटांवर मात केली. कोणाच्या साह्याने, फक्त भगवान परमात्म्याच्या साह्याने. आपण जर बघायला गेलो तर अनेक दृष्टांत आपल्याला सांगता येईल, पण आपल्याला वेळ कमी आहे. म्हणून प्रत्येकाला ज्ञात आहे असे भक्त जगद्गुरु तुकोबाराय यांना अपेक्षित आहे, जे देहावर उदास आहे. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारून गेले आशा पाश निवारण. आशा पाश, आता जर पाश बघितले तर पाश 7 प्रकारचे आहेत. भावार्थ रामायणामध्ये वर्णन आहे की काळ पाश, कर्म पाश, धर्म पाश, ब्रह्म पाश, मोह पाश, माया पाश आणि जन्म पाश असे 7 प्रकारचे पाश आहेत. पण या अभंगामध्ये जे आपल्याला वर्णन आहे ते म्हणजे आशा पाश. आता कर्म पाश म्हणजे काय, पहिला जो पाश आहे तो काळ पाश आहे. काळ पाश म्हणजे काय तर एकनाथ महाराज वर्णन करतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. नाथ महाराज हरिपाठात वर्णन करतात, घडी घडी काळ वाटे याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. हा जो काळ आहे कधी आपल्या माथ्यावर बसून आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. आता हे काही 10व्या 13व्याचं कीर्तन नाही म्हणून मी जास्त पाशांचं वर्णन करत नाही. पुढचा जो पाश आहे तो कर्मपाश. भगवान परमात्मा वर्णन करतात, किम कर्म किम कर्मे कव योग्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात वा मोक्षसे शुभात. म्हणजे कर्म जे आहे ते सुद्धा कोणाला चुकलं नाही. याच्यात सुद्धा नाथ महाराज वर्णन करतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे के. म्हणजे आपण जे कर्म करू तेच आपल्याला काय होईल, भोगायला येईल. म्हणून कर्म करत असताना कशी कर्म केले पाहिजेत, चांगले कर्म केले पाहिजेत. आता शास्त्रामध्ये सुद्धा कर्माचे प्रकार पडतात. निश्चित जे कर्म आहे ते शास्त्राने करायला सांगितलेले नाही. विहित कर्मे आहेत ते शास्त्रानुसार करायला सांगितले. विहित कर्म म्हणजे काय तर आपण जर विहित कर्मामध्ये सुद्धा प्रकार मोडतात की आपण जे कर्म करतो त्याच्या व्यतिरिक्त आपली काहीतरी अपेक्षा असते. तसं आपण जर बघितलं दशरथ राजाने सुद्धा काय केलं, पुत्र कामिष्ठी यज्ञ. म्हणजे त्याच्या नंतर त्याची अपेक्षा काय होती की पुत्र प्राप्त व्हावा. याला म्हणतात विहित कर्म. पण निष्काम कर्म म्हणजे काय तर आपण आता वारी करतो, वारी करता करता आपल्याला अशी काही इच्छा आहे का याच्या पदरात आपल्याला मूल प्राप्त व्हावं. पण काही हौसे नवसे गवसे येत असतात वारी. पण जे निष्काम कर्म आहे त्या कर्मा व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला कोणतीही आपली इच्छा नसते का या आपण जी वारी करतो का त्याच्या
पदरात आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, अपेक्षा नसते, याला निष्काम कर्म म्हणतात. म्हणजे कर्म आपण करतो, पण ते कसं केलं पाहिजे, निष्काम वृत्तीने ते कर्म केलं तर ते भगवान परमात्म्याला आवडतं. हे झालं कर्मपाश. पुढं आहे धर्मपाश, ब्रह्मपाश, मोहपाश. आता मी जास्त पाशांचं वर्णन करत नाही. मोहपाश. मोहपाश म्हणजे काय, तर आपण एखाद्या आता जर संसारात जास्त अडकलो तर त्याच्यातून आपल्याला बाहेर निघताना खूप त्रास होतो. पण ज्या वेळेस एक भुंगा मकरंद सेवन करण्याकरिता सरोवरावर गेला आणि मकरंद सेवन करता करता त्याच्या लक्षातच आलं नाही की संध्याकाळ कधी झाली. आता भुंगा, मला सांगा, तोच भुंगा जर एका लाकडात शिरला तर काय होतो, लाकडाच्या आरपार निघून जातो आणि त्या लाकडाचा काय करतो, भुगा करतो. मी सांगत नाही तर वर्णन आहे. नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गोमाता, नाही कष्टाचा गोमाता. प्रेम प्रीतीचे बांधणे. नाही काष्टाचा गुमान, भोवी भ्रमर असू म्हण. प्रेम प्रीतीचे बांधले तेही नाही केले. म्हणजे जे आपण जर बघितलं तर मोह, जो भुंगा सरोवर जातो आणि कशात, मकरंद सेवन करण्याकरिता कमळात जातो आणि तो मकरंद सेवन करतो, पण त्याला समजत नाही की संध्याकाळ कधी होते. कुठल्या भुंग्याबद्दल बोलते, भुंगा. तुम्हाला जो अपेक्षित आहे त्या भुंग्याबद्दल मी बोलतच नाही. हा जो मनुष्य रूपी भुंगा आहे तो संसारात एवढा गुरफटून जातो की त्याला समजत नाही बालपण कधी गेलं, तारुण्य पण कधी गेलं, म्हातारपण कधी गेलं. म्हणजे काय, आपण या संसारात एवढं गुंतलोय की आपल्यालाच कळालं नाही की आपण कशात अडकलेलो आहोत. तसा हा भुंगा कशात जाऊन बसला, कमळात. कशाकरिता, मकरंद सेवन करण्याकरिता. ज्ञानोबराय वर्णन करतात, भ्रमर वेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. भ्रमर वेदी कोरडे भल तैसे काष्ट कोरडे, परी परीचे माती सांपडे कोवळी. ज्ञानोबराय वर्णन करतात की हा जो भुंगा आहे तो मकरंद सेवन करण्याकरिता जातो आणि कधी अडकून तो मरण पावतो, त्याचं त्याला समजत नाही. म्हणून आपण सुद्धा या संसारात गुंतलेलो आहोत, पण आज आपण गुंतलेलो नाहोत. तर आपण आज कशाकरिता आलेलो आहोत, संसारातून बाहेर आलेलो आहोत. कशाकरिता, परमार्थ साधण्याकरिता. परमार्थ कसं आहे, तर परमार्थ महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भाव या जतन हे उपाय लाभाचे. म्हणजे काय झाला, हा मोहपाश. पुढं आहे जन्मपाश. तर जन्मपाश म्हणजे काय, तर आपण जन्म घेतो. नाथराय वर्णन करतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे त्याची अंगे झाले, त्याची झाले अंगे हरिरूप. म्हणजे जन्म सुद्धा आपल्याला कशाने मिळतो, तर वासनेने. इच्छा जर एखादी राहिली तर आपल्याला काय होतं, पुढचा जन्म प्राप्त होतो. मग तो कशाचा होईल ते आपल्याला सांगता येत नाही. जड भरत राजा सुद्धा हरणाचं त्याला मोह झाला, म्हणजे त्याला एक प्रेम प्रीतीचे बांधले. त्याच्याने तो एवढा प्रेमात गुंतून गेला त्या हरणाचा की त्याला पुढचा जन्म कोणता घ्यावा लागला, हरणाचा जन्म घ्यावा लागला. म्हणजे आपण जर एखादी इच्छा केली तर आपल्याला पुढचा जन्म तो भेटत असतो. म्हणून आपण ज्या वेळेस आपल्याला मरण काळ जवळ येईल त्यावेळेस आपण कुठलीही इच्छा न करता फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तो भगवान परमात्मा काय करेल, तर स्वतः आपल्याला विलीन करून घेईल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सतत
भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपण काय करतो, या मोहपाशात अडकतो. हे झाले 7 पाश. पण हा जो अभंगामध्ये जो आशापाश आहे त्याविषयी आपण बोललं पाहिजे. आशापाश म्हणजे काय, तर आपण आशा धरतो एखाद्या गोष्टीची. एक व्यक्ती होता, आता आपण इथला नाही पकडू, जो वारीला आला नसेल तो धरू. त्याने काय केलं, त्याला पाहिजे होतं एक नारळ. तो नारळ घेण्याकरिता काय केला, गावातल्या किराणा दुकानात गेला. गेल्यानंतर त्याने विचारले, दुकानदार काका नारळ कितीला आहे? तो म्हणाला 10 रुपयाला. 10 रुपयाला नारळ, काही कमी नाही का होणार 2-3 रुपये? हा म्हणतो 8ला द्या ना नारळ. काय म्हणतो, 8 रुपयाला द्या नारळ. म्हणजे याच्या पाठीमागे त्याची एक आशा होती की काहीतरी कमी होते. आता आपण एखाद्या दुकानात गेलो तर काय करतो, बाबा थोडं कमी जास्त करा. तसाच हा गेला. तो म्हणाला, दुकानदार नाही मिळणार, 8 रुपयाला नाही मिळणार, तुला काय करावे लागेल, पुढे जावे लागेल. आपण पकडून जाऊ. आज आपण आळंदीला होतो. आळंदीला तो व्यक्ती काय केला, नारळ 10 रुपयाला होता, तो 8 रुपयाला मागत होता. आपण आता काय करू, तो व्यक्ती पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर त्यांनी दुकानदाराला विचारले, नारळ कितीला? पुण्यातले दुकानदार म्हणाले 8 रुपयाला. म्हणजे त्याला जी अपेक्षा होती ती झाली त्याची पूर्ण, की 8 रुपयाला नारळ भेटतो. तो पायी पायी काय केला, वारीच्या वाटेवर आला, बसला न येता. बर की जास्त नको पैसे जावा, कारण आता बसचं तिकीट सुद्धा पुण्याला 50 रुपये झालेलं आहे. अगोदर 30 रुपये होता, आता 50 रुपये झाले. आपण काय करू, वारकऱ्यांच्या याच्यात भजन करत करत पुण्याला जाऊ आणि नारळ घेऊ, रिटर्न आळंदीला येऊ. हा आला आणि दुकानदाराला म्हणू लागला की नारळ कितीला? दुकानदार काका म्हणाले 8 रुपयाला. हा म्हणतो 5 रुपयाला द्या ना. 5 रुपयाला द्या ना. तो म्हणतो नाही येणार, तुला कुठे जावे लागेल, सासवडला जावं लागेल. हा परत 2 दिवस मुक्कामी राहिला आणि परत वारकऱ्यांच्या सोबत 2 दिवस मुक्कामी राहून परत निघाला सासवडला. सासवडला निघाल्यानंतर काय केलं, सासवडच्या बस स्टँड जवळ आले, तिथे बरीच नारळाची दुकानं होती. हा तिथे गेला आणि म्हणू लागला, नारळ कितीला दादा? दुकानदार दादा म्हणतो 3 रुपयाला. हा म्हणतो 2 रुपयाला द्या ना. पण दुकानदार काका म्हणाले येणार नाही. आता तुम्ही म्हणाला लगेच कसं काय चाललंय पुढं पुढं, पण दृष्टांतात होत असते. म्हणून हा निघाला. तो 5 रुपयाचा नारळ 3 रुपयाला मागायला लागला, पण त्याने काही दिला नाही. हा म्हणाला आपण जेजुरीला जाऊ. त्या दुकानदार काकाने सांगितलं जेजुरीला जा आणि काय कर, तुला भेटेल नारळ. हा जेजुरीला आला आणि जेजुरीला म्हणू लागला की दुकानदार, आता तुम्ही बघता गडावर जाताना किती दुकानं असतात पूजा भांडारची. तिथे गेला आणि म्हणू लागला, दादा नारळ कितीला? दुकानदार काका म्हणतो 2 रुपयाला. हा म्हणतो 1 रुपयाला द्या ना. दुकानदार काका म्हणतो 1 रुपयाला नारळ येणार नाही, तुला कुठे जावे लागेल, आपण डायरेक्ट पंढरपुरात गेलो. पंढरपुरात गेल्यानंतर म्हणतो दुकानदार काका नारळ कितीला? दुकानदार काका म्हणतो 1 रुपयाला. नारळ 1 रुपयाला. हा म्हणतो फुकट द्या ना. तो म्हणाला तुला कोकणात जावं लागेल, कारण आम्हाला नारळ कुठून येतात, कोकणातून नारळ आम्हाला जास्त येत असतात. हा चालत चालत गेला कोकणात. कोकणात गेल्यानंतर काय झालं, त्याला भरपूर नारळाची झाडं दिसली. त्याला वाटलं या झाडावर चढू का त्या झाडावर चढू. हा झाडावर चढला, नारळ हा तोडायला गेला. नारळाचा हिसका असा बसला की तो नारळाला धरून काय झाला, लटकला. लटकल्यानंतर तिथून एक व्यक्ती जात होता गाढवावर बसून, उंटावर बसून एक व्यक्ती जात होता. आणि जात असताना याने त्या माणसाला आवाज दिला आणि म्हणू लागला, ए उंटावाल्या काका इकडे या, इकडे या. तो म्हणतो काय झालं, तुम्ही काय करा, मी तुम्हाला 500 रुपये देतो, पण तुम्ही मला काय करा, खाली उतरवा.
तो जो उंटावर बसलेला व्यक्ती होता तो म्हणाला नुसतं उतरवायचे 500 रुपये भेटतात, काय करू आपण, उतरू त्याला. हा गाढव जो उंट होता तो उंट त्याने काय केला, त्या नारळाच्या झाडाखाली आणला आणि तो म्हणाला आता उतरवू कसं. तो म्हणाला तू काय कर, उभा राहा आणि माझे पाय धर, म्हणजे मी काय करेन, गाढवावर येईन. याने काय केलं, उभा राहिला आणि त्याचे पाय धरले आणि त्या गाढवाला वाटलं वजन अल्प झाले म्हणून तो गाढव काय झाला, निघून गेला. निघून गेल्यानंतर हा जो खालचा होता तो वरच्याला म्हणू लागला, मी तुला 500 नाही तुला 1000 रुपये देईन, पण तू काय कर, हात सोडू नको. काय केलं त्याने, तो विचार करू लागला आपण 10 रुपयाच्या नारळासाठी भटकतोय, पण हा तर आपल्याला 1000 रुपये द्यायला तयार झालाय. आपण काय करू, धरून ठेवू. धरून ठेवल्यानंतर तो जो व्यक्ती होता तो म्हणाला 1000 रुपये देईन पण अजिबात सोडू नको. पण एवढं वजन त्या नारळाला पेलवेल का हो, नाही पेलवणार. जो नारळ होता त्या नारळा सकट दोघेही खाली आले. आता तुम्ही सांगा खाली आल्यावर काय होईल त्यांचं, हातही मोडले पायही मोडले. हात पाय मोडल्यानंतर हा कुठे गेला, हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला सांगा, जर फ्रॅक्चर नुसतं फ्रॅक्चर हात झाला पाय तर किती पैसे लागतात. आपण 50,000 रुपये धरून चालू. 50,000 रुपयाने काय केलं, खर्च केला दवाखान्यात. कशाकरिता, 10 रुपयाच्या नारळासाठी फक्त. हा काय झाला तर 50,000 रुपये याचे पैसे संपले. म्हणजे हे काय झालं, आशापाश. म्हणजे एवढी माणसाला आशा असते, आशेचे बांधिले तुका तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले. जो जास्त आशा धरतो, आपण जर एखादी वस्तू घ्यायला गेलो तर थोडक्यात कमी करायची, पण डायरेक्ट 1 रुपयाला द्या 2 रुपयाला द्या असं जर म्हणत राहिलो तर आपल्याला काय करतील, हाकलून देतील पण देणार नाही. एवढी आशा माणसाच्या, म्हणजे आशा ही माणसाला परम दुःख देणारी आहे, सुख देणारी नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेल्या आशा पाश निवारोणी. जो देहावर उदास आहे त्याच्या जीवनामध्ये आशा पाश राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जो भक्त आहे त्या भक्ताचा काय झालेला आहे, विषयच नारायण झाला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, माता देवा विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. जो भक्त देहावर उदास आहे त्याच्या जीवनामध्ये कुठलेही आशापाश न राहता तो भक्त्याचा जो विषय आहे तो फक्त काय झालेला आहे, नारायण झालेला आहे. नारायण झाल्या कारणाने त्याला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे हो, तर त्या भगवान परमात्म्याला आपला विषय केला पाहिजे. जो नामचिंतन आहे तोच आपला एक विषय असला पाहिजे. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं सतत नामस्मरण केलं तरच आपला विषय काय होईल, नारायण होईल. नाहीतर आपल्याला
सतत मग जन आवडत राहील, धन आवडत राहील, माता आवडत राहील, पिता आवडत राहील. म्हणून जगद्गुरु तुकोबारे सांगतात विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. वेळ संपत आलेली आहे म्हणून मी जास्त काही वर्णन न करता सर्वांनी भजन करायचं आहे. गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. तसेच राहू द्या. भगवान परमात्म्याचं नाव गोड सुद्धा आहे पण पवित्र सुद्धा आहे. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम, दैवतं दैवतानां च भूतानां योगयत्पितः. तसेच राहू द्या. भगवान परमात्म्याचं नाव पवित्र आहे, गोड आहे. अजून कसं आहे हो, जीवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत ज्यास पिके पुढे, म्हणजे अमृतालाही पिकं पाडेल असं आहे. हातवरच राहू द्या. मी विठोबा रघुनाथ आहे. अजून 2 चरण राहिलेले आहेत पण ते आपल्याला सोडवण्याकरिता तेवढा वेळ नाही. म्हणून आपण काय करू, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू. तृतीय चरणात जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की ज्या भक्ताचा विषय नारायण झालेला आहे, ज्याला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, त्याच्या पाठीमागे हा जो भगवान परमात्मा आहे तो सतत मागे पुढे उभा राहून काय करीत असतो, संकटात सहाय्य करणार नाही. म्हणून आपल्याला भगवान परमात्म्याची आवड आहे म्हणून आज आपण वारी करिता निघालेलो आहोत. आणि वारी करत असताना आपण सतत नामस्मरण करत चाललेलो आहोत. सकाळी आपण जर उठलो 2 वाजता उठतो आपली दिंडी, आज आळंदीवरनं 3 वाजता आपली दिंडी निघालेली. कारण आपल्यावर खूप मोठं संकट आलेलं होतं. कारण बरीच मंडळी आळंदीला प्रस्थानाकरिता येऊ शकली नाही. पण ज्यांचे भाग्य होते ते कुठून ना कुठून आळंदी क्षेत्रात आले आणि त्यांना प्रस्थान सोहळा काय झाला पाहायला मिळाला. म्हणजे याकरिता सुद्धा काय लागतं, भाग्य लागतं. पण असं प्रत्येक जण आज वाटेने येत आहे. आज बरीच मंडळी पुणे येथे आलेली आहेत. कारण प्रसंगच एवढा मोठा होता की आळंदी तीर्थक्षेत्रात एवढा पूर आलेला होता की या मंडळी आपण जर बघितलं तर जो पूल होता तो म्हणजे कमकुवत झालेला असल्या कारणाने त्या पुलावरनं गाड्या सोडत नव्हते. म्हणून आज ज्ञानोबाराय निघाले. कारण ज्ञानोबारायांना त्यांच्या भक्ताची काळजी आहे म्हणून ज्ञानोबारायांनी काय केलं, एका क्षणात तो पूर काय केला, नाहीसा केला. एवढा पूर आलेला होता की आपण ज्या धर्मशाळेत राहतो ना वारी प्रस्थान करिता, जे खालचे संडास बाथरूम मध्ये ते सुद्धा पूर्ण काय झाले होते, भरलेले होते. म्हणजे जर अजून जर 2 दिवस पाणी पडत राहिला असता तर पुढचा जो पट्टांगण आहे तिथे सुद्धा पाणी आलं असतं. पण ज्ञानोबारायांना प्रत्येक भक्ताची काळजी आहे. कारण सगळं नुसतं आळंदी नाही तर पूर्ण महाराष्ट्र प्रस्थानाकरिता वाट बघत होता की कधी हा पूर कमी होतो आणि आम्ही वारीला निघतो. पण ज्ञानोबारायांना काळजी होती म्हणून ज्ञानोबारायांनी हे संकट सुद्धा सावरून घेतला. आणि आम्ही आज येथे वारी करिता निघालेलो आहोत.
वारी करत असताना फक्त नामस्मरण करा. नामचिंतन केल्यानेच आपल्याला काय होईल, तो भगवान परमात्मा प्राप्त होईल. अशा दर मजल करत आपण जाणार आहोत. आपला उद्या मुक्काम आहे. ज्यांना होईल त्यांनी ज्ञानोबा दर्शन घ्या. कारण इथे आल्यावर दुसरं काही खरेदी न करता काय केलं पाहिजे, फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण असेल, ज्ञानोबा पादुकांचं दर्शन असेल, आपण एवढंच केलं पाहिजे. कारण घरून येताना आपण प्रत्येक साहित्य घेऊन येत असतो, पण काही म्हणतात की ताई आम्ही साहित्य आणतो पण एखादी वस्तू राहिलीच तर ती घेतली तर काही हरकत आहे का? तर तेवढं घेतलं तर हरकत नाही. पण आपण ज्या वेळेस पंढरपूरला जातो त्यावेळेस लाटणं असेल, पोळीपाट असेल, हे न घेता गोदड्या असतील, घोंगड्या असतील. कारण आपण जर प्रसंग बघितला तर ज्या वेळेस वारीला संत यायचे त्यावेळेस काय व्हायचं, कुठलीही गोष्ट न घेऊन जाता ते वारी करायची. म्हणून आपण सुद्धा तशीच वारी केली पाहिजे. कारण ही खटपट आहे. मला सांगा, आपल्याला जर आपण जर काही घेऊन आलो तर आपली काय होणार आहे, वारी चुकणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्या बाजारात भेटत नाही का वस्तू, संपूर्ण वस्तू भेटतात. आपण काय केलं पाहिजे, पंढरपूरवरनं गेलं की जी नातवं आहेत, मुलं आहेत, बाळ आहेत, सुना आहेत, त्यांना घेऊन बाजारात जाऊन त्या वस्तू घेतल्या पाहिजेत. पंढरपूरलाच भेटत असे का? इथं जर भेटतच, पण आपण ती यात्रा आहे पण आपण तिला जत्रा समजतो आणि त्या तिथून वस्तू घेऊन येतो. कारण आपण एवढी धडपड करत आपण वारीला निघत आहोत, पण आपली वारी सफळ व संपूर्ण झाली पाहिजे. म्हणून आपण कुठलीही गोष्ट न करता भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे आणि तेच नामस्मरण आपल्याला भगवान परमात्म्याकडे नेणार आहे. म्हणून आपण काय करू, भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अभंगावर मी 2 चरणांवर बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला सुचेल, ज्ञानोबा जशी बुद्धी दिली तसं मी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझा बुद्धीचा दोष असून मला माफ करा आणि जे काही चांगलं असेल ते तुम्ही जीवनामध्ये नक्कीच आचरण करा, एवढीच विनंती. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी आणि तुम्ही 1 तास माझी कीर्तन श्रवण केलं तुम्हा सर्व मायदात्यांच्या चरणी मी ही सेवा समर्पित करते. ज्यांनी मृदुंगाची साथ केली असे आपले आदरणीय रमेश महाराज असतील, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. ज्यांनी गायनाची साथ केली आमचे मामा असतील, पहिल्यांदा वारीला मामा आलेले आहेत, त्यांचीही वारी आनंदात हो ही माऊली चरणी प्रार्थना. तसेच आमचे जितेंद्र महाराज असतील त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. नितीन महाराज असतील त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. ज्यांनी टाळकरी मंडळींनी साथ केली त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. महिला मंडळ असेल, विनेकरी आई असतील, सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल, जय हरी. आरती आरती
स्वामी सद्गुरु महाराज निदान आय दातव्या आरती तुकाराम हात दातवे चरणी आरती तुकाराम स्वामी सद्गुरु महाराज आय दातव्या आरती तुकाराम आरती काशीनाथ बाबांची गोडी मज लागली चरणाची आरती काशीनाथ बाबांची गोडी मज लागली चरणाची आहे दयावंत बाबा आहे दयावंत त्यांचा मदनाला जयंत त्यांच्या मदनाला जयंत कळला लागेल भक्तीची गोडी मज लागली चरणाची आरती काशीनाथ बाबांची गोडी मज लागली चरणाची आरती काशीनाथ बाबांची गोडी मज लागली चरणाची काशीनाथ हरे पराभर बाबा हरे पराभर जनानी मारी पोखेर जनानी मारी पोखेर हरे अभिषेकाची गोडी मज लागली चरणाची आरती काशीनाथ बाबांची गोडी मज लागली चरणाची आरती काशीनाथ बाबांची गोडी मज लागली चरणाची आरती गातो शिष्यगण आरती गातो बाबांची आरती गातो बाबांची इच्छा पूर्ण मनाची गोडी मज लागली चरणाची आरती काशीनाथ बाबांची गोडी मज लागली चरणाची आरती काशीनाथ बाबांची गोडी मज लागली चरणाची Darindo nandan vadinokam Gurani bayan ruspayuye Primehasin samanan jarabundan Harevan Halam Mayam Mayam Mayam